त्याला इज्जत आणि इस्टेट घालवायची आहे. त्यानं फक्त दोस्ती नालाई कशी करायची बस. दोस्ती नालायक केली का आपल्या जमिनीला आपोआप गिराईक लागतं. त्याला सत्यनारायण घालायची गरज नाही. शेजारची बाई जास्त वेळा आपल्या घरात बसायला यायला लागली का आपल्या घरात आपोआप भांडणं सुरू होतात. चतुर्थी करायची गरज नाही. त्याला काय दारू प्यायला असा कोर्स नाही. दारू पिताने डोळे झाकावेत, बाहेर येताना थुकत यावे, येताना तोंड वाकडे तिकडे करावे, पाय जम्यात मुतावे, एड्या बाबळीत गुतावे. याला बेवडा असे म्हणतात. नाही, दोस्त नालायक कार्यक्रम मोठी कसं पुस्तकात आहे. गांजा पेताने 5-6 माणसं एकत्र असावा, फडकं भिजून आणणारा गुलाम असावा, दुसरा अंगठ्यात टाईट असावा, ज्याच्या हस्ते कारखान्याला आग लावायची तो गालात खलास होईल असावा, ज्याच्या हस्ते बॉयलर पेटवायचं तो काडी धरून ताईट बसला असावा, त्यानं निबार झटका हाणावा का त्या पिटून दुकाट बाहेर यावा. ओम नमः शिवाय. घासावं लागत नाही ना. इकडं घासावं लागती. वाक्य नीट आहे का. विद्वान आणि धनवान तुकोबर आहे. किती धनवान नाम घेता काफे. किती धनवान कोण तुकोबा.